दरम्यान सध्या कुर्ल्याच्या अपघातावरती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत. थेट जाऊया. सर, कुर्ल्यामध्ये बसचा मोठा अपघात झालेला आणि यामध्ये 6 जणांचा अत्यंत मृत्यू झाला आहे, तर 50 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. कसं वाटतं? कुर्ल्यातील अपघाताची घटना ही चीड आणणारी आहे. या घटनेमध्ये दोषीवर तर सरकार कारवाई करेल, पण या घटनेमध्ये जे वाहन आहे, जी बस आहे, ती बस जर सदोष असेल, त्या बस निर्मात्या कंपनीने जर बस निर्माण करताना किंवा वाहन निर्माण करताना काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. खरं तर 6 परिवार आणि इतके जखमी परिवार, 6 परिवाराचं तर घराचं छत्र हरपून गेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर 50च्या वर परिवार त्या ठिकाणी जे लोक आहेत, म्हणजे त्यांचे घरातले प्रमुख लोक आहेत, ते जखमी झाले आहेत. सरकारने मदत केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 लाख रुपये त्या परिवाराला त्या ठिकाणी सरकारकडून मदत केली आहे. पण मला असं वाटतं अशा घटना पुन्हा या मुंबईमध्ये होऊ नये, महाराष्ट्रात होऊ नये, याकरता असे बस चालक असतील त्यावर तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झालाच पाहिजे, केला असेल सरकारने. पण ज्या बस निर्माती कंपनी आहे त्यालाही सोडू नये, त्याची इन्क्वायरी सरकारने केली पाहिजे. त्या बसमध्ये काही दोष नव्हता, मात्र जो ड्रायव्हर होता त्याला 10 दिवसापूर्वीच कामावर घेतलं होतं आणि त्याला कोणत्याही मोठ्या वाहन चालवण्याचा अनुभव नव्हता. सर, याला जोडून घेतो. पुण्यातील ही कंपनी आहे जी बस पुरवठादार कंपनी आहे. लीजवरती या बस बेसने घेतलेल्या होत्या पुण्यातील कंपनीकडून आणि ड्रायव्हर सुद्धा हे कंत्राटी होते. त्यामुळे या पुण्याच्या कंपनीची चौकशी होईल का? एकंदरीत दोन्ही बाबीची चौकशी केली पाहिजे की अशा कंत्राटी पद्धतीवर किंवा अर्धशिक्षित चालकांना ही बस चालवायला कुणी दिली, कोण तो महाशय आहे, कोण तो अधिकारी आहे, तिथला जो काही त्यांचा रिजनल मॅनेजर असेल, त्यांनी या पद्धतीचा कंत्राटी चालकांना या पद्धतीने, अर्धशिक्षित चालकांना या पद्धतीने बसवर चाबी देणे किंवा त्यांना बस चालवण्याकरता मुभा देणे, हे तर चूक आहे. आणि ज्या कंपनीने ही बस तयार केली त्या कंपनीचा काय दोष आहे ही जरा तपासलं पाहिजे. कारण सदोष वाहन तयार करणे किंवा दोषपूर्ण वाहन तयार करणे हे जरा याच्यातही सरकारने गेलं पाहिजे असं मला वाटतं. सर, ऑलेक्ट्रा कॅटेगरीतल्या ज्या बसेस आहे हे सरकारला CSR फंडातनं 1000 बसेस मेगा इंजिनिअरिंग या कंपनीकडनं देण्यात आल्या आहे. मेगा इंजिनिअरिंग तीच कंपनी आहे ज्यांनी समृद्धी एक्सप्रेसवेचा एक हिस्सा बांधलेला आहे आणि ही टेक्नॉलॉजी जी आहे चायनीज टेक्नॉलॉजी आहे आणि वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि वाहतूक संघटनांनी या बसच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर प्रश्न उपस्थित केलाय आणि त्याचं मेंटेनन्सही इकडे होऊ शकत नाही. या कंपनीचं कार्यालयही मुंबईत नाही. अशा असताना बेस्टमध्ये या बसेस सहभागी करून घेणं सरकार त्यावेळी उद्धव ठाकरे नाही. आपण कुठल्याही कंपनीचा उल्लेख करणं योग्य नाही. एखादी कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतं, त्यामुळे त्या कंपनीचं काय हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय आहे की दोषपूर्ण बस तयार केली असेल, वाहन तयार केलं असेल, जे वाहन पब्लिक सर्व्हिसेस करता, पब्लिक ट्रान्सपोर्ट करता, ते वाहन जर योग्य नसेल, कंपनीलाही सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये समावेश केला पाहिजे, त्यांनाही सहआरोपी केलं पाहिजे. कारण कुठली कंपनी असो, कितीही मोठा माणूस असो, शेवटी जीव परत आणता येत नाही. त्या घरातले 6 जीव गेले आहेत, त्या परिवारातले. आणि त्यामुळं अशा कंपन्यांना सोडू नये, अशा कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे. कुठल्याही कंपनीवर कोणी मालक असो, अशा कंपन्या या महाराष्ट्राचे असे जीव घेत असतील तर मला वाटतं की याची तपासणी केली पाहिजे. मी तपासणी करण्याची मागणी करतो आहे. या कंपनीने जर सदोष वाहन तयार केलं असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. सर, तुम्ही बसचा उल्लेख करताय, मात्र त्या बसमध्ये कुठलाही दोष नव्हता. तो जो कंत्राटदार होता, कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलं गेलं. 10 दिवसापूर्वी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कामावर घेतलं गेलं. मी तेच सांगतो
मी तपासणी केली पाहिजे. मी दोष कोणाचा आहे म्हणत नाही आहे. शेवटी वाहनाची तपासणी केली पाहिजे, वाहन सदोष आहे का हे तपासलं पाहिजे, वाहन दोषपूर्ण तयार केलं का हे तपासलं पाहिजे, किंवा तो जो कंत्राटी कामगार आहे, कर्मचारी आहे, त्याला कुणी वाहन दिलं, तिथला रिजनल मॅनेजर किंवा तिथले जे काही त्यावेळी ड्युटी ऑफिसर कोण होते हे चेक केलं पाहिजे. शेवटी माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे. सर, बांगलादेशमध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत तर हा गंभीर विषय आहे आणि मोदी सरकार ढोंग करतंय या सगळ्या विषयामध्ये, असा राऊतांनी एक सकाळी प्रतिक्रिया दिलेली आहे. राऊत स्वतः ढोंगी आहे. खरं तर बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी जगातला सर्व हिंदू उभा आहे, भारतातला हिंदू उभा आहे, संपूर्ण जनतेच्या तीव्र भावना आहे. राऊत ते मजाकबाजी करतायत. हिंदूच्या भावना काय, तुमच्या माझ्या भावना काय आहेत? तर आपल्या सर्वांच्या भावना आहे की बांगलादेशी हिंदू आपला परिवार आहे, त्या परिवाराच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. त्यामुळं जनभावना तीव्र आहेत. संपूर्ण देशाचा जगातला हिंदू पेटून उठला आहे आणि याकरता संपूर्ण पाठिंबा मिळतो आहे बांगलादेशी हिंदूंना. आमचं सरकार, मोदी सरकार हे या संपूर्ण घटनाक्रमावर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने, शेवटी बांगलादेशमधल्या घटना आहे आणि त्या घटनेवर काय त्या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे याकरता आमचं सरकार जागृत आहे. आणि निश्चितपणे मोदीजी आणि आमचं परराष्ट्र मंत्रालय योग्य पद्धतीने या ठिकाणी या घटनाबद्दल नोंद घेत आहे. त्यानंतर त्यावर योग्य कारवाई होईल. शेवटी केंद्र सरकारचा विषय आहे, त्यामुळं निश्चितपणे आमच्या भावना केंद्र सरकारला आणि सर्वांनाच कळल्या आहेत. यावर ठोस कारवाई होईल असं मला वाटतं. कर्नाटक सरकारने जो निर्णय घेतलेला आहे सावरकरांसंदर्भातील जी प्रतिमा काढण्याचा, भाजपची भूमिका काय असेल एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सातत्याने, आणि दुसरीकडे निषेधासाठी अद्याप ठाकरे गटातून कुठली प्रतिक्रिया येत नाही. कर्नाटक सरकारने कर्नाटक विधानसभेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पोर्ट्रेट जो तिथला फोटो आहे तो हटवून त्या ठिकाणी राहुल गांधीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी भूमिकेला मूर्त रूप दिला आहे. खरं तर राहुल गांधी हे जेव्हा जेव्हा देशात फिरतात, महाराष्ट्रामध्ये येतात, कर्नाटकमध्ये जातात, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधी भूमिका ते घेतात. आणि कर्नाटक सरकारने खरं तर स्वातंत्र्य लढ्यातील महानायकाला अशा प्रकारे त्यांचा फोटो काढून निंदनीय कृत्य करणे, कर्नाटक काँग्रेस सरकारने निंदनीय कृत्य केलं आहे. पण इतकं होत असताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान होत असताना उद्धव ठाकरे झोपी गेले आहेत. संजय राऊत सकाळी का बोलले नाही? का संजय राऊतांनी काँग्रेसचा निषेध केला नाही? का उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडून काँग्रेसच्या ते जे कळप आहे काँग्रेसचं, त्या कळपातून बाहेर का निघत नाही? इतका मार बसला उद्धव ठाकरेंना, महाराष्ट्राच्या जनतेने धुवून काढला उबाठाला, तरी सुधरत नाही आहे. खरं तर काही तर वैचारिक भूमिका असेल, तशी वैचारिक भूमिका राहिलीच नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुठल्याच भूमिकेला उद्धव ठाकरे पुढं नेत नाही आहे. आणि मग आता वैचारिक भूमिका शिल्लकच राहिली नाही, त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही. पण माझी निदान अपेक्षा होती की एखादा निषेध काँग्रेसचा करतील, मल्लिकार्जुन खरगेंना एखादं पत्र लिहितील उद्धव ठाकरे. हे बरोबर नाही आहे. म्हणजे एवढी तरी हिंमत उद्धव ठाकरेमध्ये राहिली का? काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना एक पत्र पाठवतील की हे काही चाललं बरोबर नाही आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतका अपमान होतो आहे की काँग्रेसने कर्नाटक विधानसभेतनं त्यांचं फोटोच काढून टाकला. हा जो अपमान आहे सावरकरांचा, हा अपमान जो केला जातो आहे त्यावर मला असं वाटतं हिंमत असेल उद्धव ठाकरेमध्ये, आणि काही वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर लिहा ना जरा राहुल गांधीला, सोनिया गांधीला की आम्ही आता महाविकास आघाडीत राहू शकत नाही.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे देशातले नेते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे. तर मला वाटतं की जर काही उद्धव ठाकरेंनी संध्याकाळपर्यंत भूमिका घेतली याबद्दल तर आपण समजू की काही वैचारिक भूमिका शिल्लक आहे. नाहीतर उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाला मान्य करत आहेत आणि त्यांना काँग्रेसची भूमिका मान्य आहे. त्यांना कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पोर्ट्रेट जे हटवलं ते त्यांना मान्य आहे असं समजू. मी संध्याकाळपर्यंत वाट बघेल उद्धव ठाकरेंची की त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं आहे, राहुल गांधीला सोनिया गांधीला काहीतरी लिहिलं आहे असं मी वाट बघेल. 100 दिवसांचा कार्यक्रम तयार करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सरकारचा कारभार गतिमान करा आणि 100 दिवसाचा कार्यक्रम करा. 1.5 लाख भरती जी आहे ती देखील पारदर्शक पद्धतीने चांगला आहे. देवेंद्रजी हे त्यांची भूमिका हे विकासाचं विजन असलेली भूमिका आहे. आणि ज्याप्रमाणे मोदी सरकारने माननीय पंतप्रधान मोदीजींनी पंतप्रधान पदावर आरूढ होताना 100 दिवसाचा देशाच्या विकासाचा कार्यक्रम तयार केला आणि तो कार्यक्रम पूर्ण केला. मोदी 3.0 पुस्तकही आमच्याकडे आलं आहे 100 दिवसाचं. माननीय देवेंद्रजीसुद्धा या भूमिकेत आहे आणि 100 दिवसाचा टास्क कार्यक्रम तयार करून टार्गेटेड कार्यक्रम तयार करून सर्व विभागाचा महाराष्ट्रातले 57-58 विभाग जे आहे या 57-58 विभागामध्ये काय 100 दिवसामध्ये उल्लेखित काम केलं पाहिजे ज्यातून समाजाला फायदा होईल असा त्यांनी मनात आणला आहे. तर मला वाटतं सरकार योग्य पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरकार असल्यामुळं ते या सरकारचा 100 दिवसाचा कार्यक्रम तयार करून 100 दिवसात नेमकं काय झालं आहे ते आम्ही जनतेला कळवू. काही वर्षापासून पेपर फुटीची प्रकरणं घडत आहेत. आता MBSCच्या परीक्षेच्या देखील 3 वेळा पेपर फुटलेले आहेत. तर हे घटना रोखण्यासाठी काय करतात? नाही, केंद्र सरकार ही प्रचंड याच्यामध्ये तीव्र आहे. केंद्र सरकारी असा कायदा त्या ठिकाणी करतात की यानंतर अशा पेपरफुटीमध्ये कडक शासन होऊन कुणाची हिंमत होऊ नये. आणि मला वाटतं राज्य सरकार याच्यामध्ये कडक भूमिका घेईलच किंवा घेत आहे. तर मला वाटतं याच्यामध्ये यानंतरच्या काळात किती हे यांची हिंमत जी आहे पेपरफुटी करणाऱ्यांची ही तर होऊच नाही याकरता सरकार काम करत आहे. काल 2 गंभीर घटना घडल्या. आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या झाली आणि दुसरीकडं बीडमध्ये एका गावठी सरपंचाला मारण्यात आलं. दुपारी अपहरण झालं, संध्याकाळी त्यांची बॉडी सापडली. दोन्ही गंभीर घटना आहेत. सरकारच्या वतीने काय पाऊल उचलली गेली? अशा गंभीर घटना महाराष्ट्रात होऊ नये, परंतु घटना घडल्यावर तातडीनं आरोपीला पकडणे, तातडीनं त्या गुन्ह्याचा शोध घेणे आणि अशा गुन्हेगारांना तातडीने जे काही कोर्टामध्ये त्या गुन्ह्याला अंतिम करणे याकरता सरकारची जी काम करण्याची पद्धती आहे त्यावर मला विश्वास आहे की गुन्हा पकडला जाणे, गुन्ह्यातले आरोपी पकडले जाणे आणि त्या गुन्हेगाराला त्या गुन्ह्याची लवकर शिक्षा होणे याकरता शासन गतिशील आहे असं मला वाटतं. सर, महाविकास आघाडीतले जे पराभूत आमदार आहेत, पराभूत जे उमेदवार आहेत, त्यांनी आता EVMला जो आहे तो विरोध केलेला आहे. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी बैठक होणार आहे आणि सुप्रीम कोर्टात पुढे कसं पावलं उचलावी याचे नियोजन केलं जाणार. काँग्रेसचे नेते सगळे दिल्लीत गेलेले आहेत. पुढच्या 3 महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीचं पानिपत होणार आहे. जनता पुन्हा यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. किमान काही इज्जत राखावी, काहीतरी आपल्या जमानती वाचाव्या याकरता काही नरेटिव्ह सेट करायचे आहेत महाविकास आघाडीला. मी परवाही सांगितलं, मार्कडवाडीचं तर उदाहरणच दिलं की 4 निवडणुकीमध्ये मार्कडवाडीला कसं मतदान झालं आहे. आणि कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही गावात जा, कुठल्याही बूथवर जा, EVMनी कधी त्यांना साथ दिली आहे, कधी आम्हाला साथ दिली आहे. जेव्हा त्यांना साथ दिली तेव्हा ते काही बोलत नाही, आम्हाला साथ दिली तर EVM खराब आहे. आणि त्यामुळं आता सुप्रीम कोर्टात गेलेही तरी सुप्रीम कोर्ट त्यांना यापूर्वीचे दाखले आहेत कोर्टाचे. आणि आत्ता जे धडपड चालू आहे ही धडपड केवळ येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पवारसाहेब आणि त्यांची जे कंपू आहे या कंपूचा पराभव निश्चित आहे. या महाराष्ट्रातले सर्व महापौर, सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष
सर्व जिल्हा परिषदा या महायुतीच्या येणार आहे. कारण जनता आता महायुतीच्या मागे उभी राहणार आहे. डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आहे. ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे लोकांना. म्हणजे केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकारच्या योजना चालवणारी संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. मग या दोन सरकारच्या योजना जर महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजाकरता चालणार आहे तर साहजिक लोकांचा विचार असतो की बाबा सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजना सरकारच्या बाजूने राहिलं पाहिजे. त्यांना भीती वाटू लागली की आता आमचे सरपंच राहणार नाही, जिल्हा परिषदा राहणार नाही, नगरपालिका राहणार नाही, महानगरपालिका राहणार नाही. या भीतीने हा कंपू तयार झाला. हे मीडियाच्या माध्यमातून वातावरण तयार होत आहे आणि मग काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पण जनतेने इमानदारीनं मतदान केलं आहे महायुतीला, मोदीजींना मतदान केलं आहे, मोदींच्या नेतृत्वातल्या डबल इंजिन सरकारला मतदान केलं आहे. आणि त्यामुळं त्यांची एवढी इज्जत गेली आहे महाविकास आघाडीची की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये 2,50,00,000 मतं होते, आता ते 2,17,00,000 झाले. म्हणजे जवळपास 33 लक्ष मतं कमी झाले महाविकास आघाडीचे. आणि महायुतीचे 3,11,00,000 झाले. म्हणजे 2,48,40,000वरनं 3,11,00,000 मतं मिळाले आहे. आणि त्यामुळं त्यांना माहिती आहे की एवढे मतं जर महायुतीला मिळाले तर आमची एकही जिल्हा परिषद येणार नाही. आणि म्हणून ते खेळ खंडोबा करतायत. सर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आर्थिक गुन्हे शाखे असेल किंवा आयकर विभागाने जे आहे ती क्लीन चिट दिलेली आहे, परंतु ईडीची जी केस आहे शिखर पॅन घोटाळ्याची त्यामध्ये अजूनही क्लीन चिट जी आहे ती देण्यात आलेली नाही. यामध्ये मला याच्यात जायचं नाही आहे. अजितदादा, त्यांच्यावर लागलेल्या केसेस, त्याचं उत्तर, ईडीत काय होणार आहे, CBIत काय चालू होणार आहे, त्या केसमध्ये त्या तपास यंत्रणा आणि अजितदादा त्यामधला प्रश्न आहे. त्यामुळे मी काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चा अनेक आहेत. अजून मंत्रिमंडळ विस्तार झाले, या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल का? महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं लक्ष लागलं आहे की मंत्रिमंडळ विस्तार व्हावा. कारण मंत्रिमंडळ विस्तार झाला तरच महाराष्ट्राच्या विकासाचा जो रथ आहे तो पुढे जाईल. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हा मुख्यमंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे. देवेंद्रजी सुजाण आहे, त्यांना कळतं की केव्हा केव्हा मंत्रिमंडळ केलं पाहिजे, लवकर करतील. आणि मंत्रिमंडळात कोण घ्यावं सुद्धा हे सुद्धा माननीय मुख्यमंत्र्याचे अधिकार आहे. त्यामुळं लवकरात लवकर मला वाटतं शेवटी 16 तारखेपासून नागपूरची विधानमंडळ आहे नाही अधिवेशन काळात येत असतं. त्यामुळे अधिवेशनापूर्वी सरकार योग्य निर्णय घेईल. सर, आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी तुमच्या सोबत आले होते 2.5 वर्षापूर्वी 50 आमदारांना घेऊन जवळपास 20 ते 25 आमदारांना मंत्रिपदाची आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. आता कुठतरी एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ शकते या इच्छुकांमुळे त्यांच्या पक्षात. असं आहे की त्यांनी काय आश्वासन दिले, ते काय बोलले याच्याबद्दल मला तर माहिती नाही. शेवटी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळ विस्ताराचा मंत्री कुणाला करायचा हा त्यांचा अधिकार होता. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, एकनाथजीशी अजितदादाशी बसून योग्य मार्ग काढतील आणि सर्वांचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील. शेवटी अधिकार तर मुख्यमंत्र्याचा असतो. सर, पण विस्ताराआधीच थोडेसे खटके उडण्यास सुरुवात झालेली आहे. शिवसेना राष्ट्रवादीमध्ये विशेषतः रायगडच्या पालकमंत्री पदावरून आता कुठेतरी भांडण होतं. दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पालकमंत्री पदावर रस्सीखेच सुरू झालेली आहे. मोठा भाऊ म्हणून आता भाजप काय भूमिका घेणार? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे आणि देवेंद्रजी सारखा समन्वय ठेवणारा नेता दुसरा नाही. एकनाथजी अजितदादासोबत समन्वय ठेवून ज्या पद्धतीने निवडणूक आम्ही लढलो, महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही गेलो, महायुती म्हणून आम्ही गेलो, तर देवेंद्रजी आम्ही सर्वांनी एकनाथजी असोत अजितदादा असोत आम्ही समन्वय राखून त्या ठिकाणी निवडणुका लढल्या. तर देवेंद्रजी प्रगल्भ नेते आहेत. ते महायुतीच्या सर्व नेत्याची समन्वय करून कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी देवेंद्रजी नेहमीच घेत असतात. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा देवेंद्रजी समन्वय करतील. आणि शेवटी प्रत्येकाचा एक पक्ष आहे. आमच्याकडे आता 157 आहे. आमच्याकडे लोकांची अपेक्षा आहे. एकनाथजीकडनं त्यांच्या आमदारांची अपेक्षा आहे. अजितदादाकडनंही त्यांच्या आमदारांची अपेक्षा आहे. त्यामुळं मला असं वाटतं महायुती आहे, घटक पक्ष सोबत आहे आमच्या,
त्यामुळे हा सर्व विचार देवेंद्रजी करतील आणि योग्य निर्णय करतील, कारण देवेंद्रजी योग्यच निर्णय करतात. हिंदी में जानना चाहेंगे, कर्नाटका की असेंबली में से सावरकर की तस्वीर हटाने का प्रस्ताव पारित हो गया है, इसकी तरफ आप कैसे? देखिए, कर्नाटक में कांग्रेस सरकार ने महानायक स्वातंत्र्यवीर सावरकर जी का जो पोर्ट्रेट है, जो फोटो है, वो हटा दिया. राहुल गांधी की जो वैचारिक भूमिका है स्वतंत्रवीर सावरकर जी के बारे में, हर बार वो स्वतंत्रवीर सावरकर जी का अपमान करते हैं. और राहुल गांधी के वैचारिक भूमिका का समर्थन कर्नाटक सरकार ने किया, कांग्रेस ने किया है. वो तो करने वाली है, वो तो उनकी पहले से भूमिका स्वतंत्रवीर सावरकर जी के खिलाफ है. वो हमेशा उनका अपमान करते हैं. उद्धव ठाकरे क्या कर रहे हैं? उद्धव ठाकरे मातोश्री के बाहर आएंगे क्या? राहुल गांधी सोनिया जी को कुछ उनका निषेध करेंगे क्या? कुछ लेटर तो भी लिखेंगे क्या? कुछ भावना तो भी व्यक्त करेंगे क्या? उनकी तो हिम्मत नहीं है कांग्रेस पार्टी को छोड़ने की. इतना सारा जहाज डूब गया उद्धव ठाकरे जी का, तो भी वो बाहर नहीं आ रहे. तो स्वतंत्रवीर सावरकर जी के अपमान को बार बार सहन करते हैं. हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी की भूमिका जो थी स्वतंत्रवीर सावरकर जी के बारे में, उनके विचार थे, वो विचारों को दूर कर दिया उद्धव ठाकरे ने. तो मुझे लगता है कि आज जागे, फिर एक बार उनके मन का जागे, कुछ उनके मन में ऐसा लगे कि भाई कुछ करना चाहिए. तो मैं वेट करने वाला हूँ शाम तक कि उद्धव ठाकरे राहुल गांधी, सोनिया गांधी और खड़गे जी को लेटर भेजे कि हम इसमें रहना नहीं चाहते महाविकास आघाड़ी में. वो तो करेंगे नहीं, मुझे विश्वास है. लेकिन वैसा किया तो फिर उधर नहीं रहेंगे, तो आप लोगे क्या उनको साथ? नहीं, महाराष्ट्र देखेंगे ना भाई कि उद्धव ठाकरे कम से कम मातृश्री से बाहर निकले, एक वैचारिक भूमिका को देखे तो निकले बाहर, तो कम से कम मालूम तो हो जाएगा. तो इसके लिए देखेंगे, रात इंतजार करेंगे उद्धव ठाकरे की भूमिका का. मुझे लगता है जरा वो अभी कब बाहर निकलते और कब बोलते हैं, जरा वेट करेंगे. सर, सबकी नजरें अभी महाराष्ट्र में मंत्रिमंडल के विस्तार के तरफ लगी है. कब तक विस्तार हो जाएगा? क्या हमें जो शीतकालीन सत्र नागपुर में होने जा रहा है उसमें मंत्रिमंडल एक्सपांशन दिखेगा क्या? कोई और नए चेहरे दिखेंगे क्या, या 3 ही लोग मंत्री ये सत्र चलाएंगे? नहीं, देखिए, विदर्भ में जब सेशन होता है तो विदर्भ की जनता की अपेक्षा होती है कि जो जो डिपार्टमेंट के मंत्री वहाँ जाते हैं, वहाँ पे उनके काम पूरे होते हैं. तो मुझे लगता है विदर्भ का अधिवेशन एक ऐतिहासिक होता है. देवेंद्र जी विदर्भ से आते हैं, निश्चित रूप से इस महाराष्ट्र को मजबूत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी है. मुख्यमंत्री का पूरा अधिकार है राज्य मंत्रिमंडल का विस्तार करना. और साथ साथ में देवेंद्र जी, एकनाथ जी, अजित दादा मिलकर सबके पार्टी को मंत्रिमंडल में न्याय मिलना चाहिए. हमारे साथ महायुति के जो लोग आए हैं उनको भी न्याय मिलना चाहिए. ये सारी भूमिकाएं देवेंद्र जी के सामने हैं. तो मुझे लगता है कि पूरा अधिकार मुख्यमंत्री जी का होता है विस्तार के बारे में. तो देवेंद्र जी महाराष्ट्र के विकास के लिए अच्छा मंत्रिमंडल बनाएंगे. और 100 दिन में जिस प्रकार से मोदी सरकार ने मोदी 3.0 के 100 दिन टारगेटेड एक विकास का एक एजेंडा बनाया था कि ये 100 दिन में क्या करना है मोदी सरकार को, तो मोदी सरकार ने वो पूरा करके 100 दिन का एजेंडा पूरा करके 3.0 किताब बाहर आ गई. तो देवेंद्र जी भी मंत्रिमंडल का विस्तार करके आने वाले 100 दिन में महाराष्ट्र के 57-58 जो भी डिपार्टमेंट है डेवलपमेंट के, वो डिपार्टमेंट के साथ बैठकर 100 दिन में हमारी सरकार क्या करने वाली है, जो 14 करोड़ जनता की अपेक्षा के लिए है. तो मुझे लगता है देवेंद्र जी भी मंत्रिमंडल का विस्तार भी करेंगे और 100 दिन का विकास का एजेंडा भी करेंगे. सर, इंडिया आघाडीची कमान जी आहे ते आता ममता बॅनर्जी यांच्या हाती देण्याचा प्रयत्न किंवा चाचपणी सुरू झाली आहे. लालू प्रसाद यादव ने भी कहा है कि ममता बनर्जी जो है वो नेतृत्व करनी चाहिए. देखिए, जो हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रात जी काँग्रेसची परिस्थिती झाली, जी महाविकास आघाडीची परिस्थिती झाली, तशीच परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. हे वादळ जे आहे
भारतीय जनता पार्टीचं जे वादळ आहे हे पश्चिम बंगालमध्येही जाणार आहे. त्यामुळं पश्चिम बंगालही बघा पुढच्या काळात काय होतं. पश्चिम बंगालमध्ये आणि देशामध्ये जिथेही ते निवडणुका होतील, मोदीच्या नेतृत्वामध्ये आता संपूर्ण देशामध्ये महायुती आणि भाजप, आमचे NDA हे संपूर्ण देशामध्ये आता ह्या भगव्या वादळाला कोणी थांबवू शकणार नाही. आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असो की कुणी असो, आता हे भगवं वादळ, हे महायुतीचं NDAचं वादळ हे संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये मोठा विजय प्राप्त करणार आहे. त्यामुळं त्यांना UPAला किंवा त्यांच्या पार्टीला, ममता बॅनर्जी असो की ते सोनिया गांधीची पार्टी काँग्रेस असो, ज्यांना आता देशामध्ये काही शिल्लक राहणार नाही. संपूर्ण देशामध्ये मोदीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा प्रचंड ताकदीने देश पुढे नेण्याची योजना होणार आहे आणि संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी उभा राहणार आहे. देखिए, पूरा देश मोदी जी के साथ खड़ा हुआ है, 3 बार खड़ा हुआ है, 14 से लेके अभी तक 2024 तक. अब आपने देखा हरियाणा और महाराष्ट्र, अब ये जो सुनामी आई है, ये सुनामी पश्चिम बंगाल में भी जाएगी, ये सुनामी सब देश में जाएगी. और हमारी NDA, हमारी महायुति मोदी जी के नेतृत्व में पूरे भारत में फैलेगी. और फिर विकसित भारत का जो संकल्प किया मोदी जी ने, उसका सपना पूरा होगा. पूरा देश मोदी जी के साथ खड़ा रहेगा. सारे राज्य में NDA आएगी और ये NDA, ममता जी आए कोई भी आए, ये पूरा NDA विकसित भारत का संकल्प पूरा करने के लिए मोदी जी को साथ देगी, ऐसा मुझे लगता है. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.